नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल येथील ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे। मी तुमची मराठी टीचर कुंदा नारखेडे मिस। आज आपण इयत्ता 6वीतील मराठी सुलभ भारती विषयातील पाठ क्रमांक 14 अप्पाजींचे चातुर्य हा पाठ अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ही खूप जुनी गोष्ट आहे। यामध्ये एक अप्पाजी नावाचे व्यक्ती आहेत। तर त्यांनी कशी हुशारकी दाखवली, त्यांचे चातुर्य त्यांनी कसे दाखवले हे या पाठामध्ये तुम्हाला गोष्टीद्वारे सांगितलेले आहे। तर चला आता आपण बघूया अप्पाजींचे चातुर्य। खूप जुनी गोष्ट। विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते। त्यांच्या प्रधानांचे नाव होते अप्पाजी। अप्पाजी फार चतुर होते। बघा, खूप जुनी गोष्ट आहे, खूप जुन्या काळची गोष्ट आहे। बघा, ही विजयनगर हे जे राज्य होतं त्या राज्यामध्ये कृष्णदेवराय नावाचा राजा हा राज्य करीत होता आणि त्यांच्या दरबारामध्ये एक प्रधान होते, त्यांचे नाव होते अप्पाजी। अप्पाजी खूप हुशार आणि चतुर होते। बघा, चित्रामध्ये दिसत आहे सर्वांना, हे कृष्णदेवराय आहेत आणि हे त्यांचे प्रधान अप्पाजी आहेत। उत्तरेकडे कलिंग राज्य होते। त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपणही अप्पाजींची चतुराई पाहावी, म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला। बघा, भारताच्या उत्तर भागाकडे एक कलिंग नावाचे राज्य होते। त्या राज्याचा जो राजा होता त्या राजाला वाटले की अप्पाजींची चतुराई आपण एकदा बघावी, पडताळून बघावी। बघा, अप्पाजी खूप हुशार होते आणि चतुर होते। तर अप्पाजींचे नाव पूर्ण राज्यात गाजत होते, कारण अप्पाजी कोणतीही समस्या किंवा कोणताही प्रश्न असो ते लगेच सोडवायचे। तर अप्पाजींचं नाव राज्यामध्ये खूप घेतले जायचे, म्हणून त्या कलिंग राज्याच्या राजाला असे वाटले की आपण सुद्धा अप्पाजींची चतुराई पडताळून बघावी, म्हणून त्यांनी काय केलं, कृष्णदेवराय राजाला निरोप पाठवला। तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे। त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे। माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? बघा, कलिंग राज्याच्या राजाने कृष्णदेवराय राजाला एक निरोप पाठवला की तुमच्या राज्यामध्ये कोबी खूप चवदार आहे असे मी ऐकले आहे। तर मला या कोबीचा आस्वाद घ्यायचा आहे, चव घ्यायची आहे। तर मला ही कोबी तुम्ही पाठवाल का? कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती, पण ते पाठवणार कसे? त्या काळी आजच्या सारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती। वाहतूक चालायची ती बैलगाड्यांमधून। बैलगाड्या कलिंग राज्यात पोचायला 3 महिने लागत। आपण चांगली ताजी कोबी पाठवली तर ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले। बघा, आता हा खूप जुना काळ होता आणि या काळामध्ये वाहने नव्हती, म्हणजे आताच्या काळात जी जलद वाहने आहे तशी जलद वाहने त्या काळामध्ये नव्हती। आणि कृष्णदेवरायांना त्या कलिंग राजाला कोबी पाठवण्याची खूप इच्छा होती, पण ती कशी पाठवणार? कारण वाहतुकीची जलद साधने नसल्यामुळे वाहतूक कशी करणार कोबीची? आणि वाहतूक करायचे त्या काळी वाहतूक करायची तर ती कशातून करायचे? बैलगाड्यामधून करायचे। आणि बैलगाड्या इतक्या हळूहळू चालतात की ते कलिंग राज्यात पोचायला 3 महिने लागायचे। मग 3 महिन्यामध्ये ती कोबी कशी राहील? ती तर कुजून जाईल। आपली शंका त्यांनी अप्पाजींना सांगितली। अप्पाजी म्हणाले, त्यात काय अवघड आहे? एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा, त्या मातीत कोबीचे बी पेरा, रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा। गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होईल। बघा, मग कृष्णदेवरायासमोर आता एक मोठा प्रश्न निर्माण झाला की ती कोबी आता आपण कशी पोचवायची, कलिंग राजाला कशी पोचवायची? म्हणून त्यांनी आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी, आपला प्रश्न सोडवण्यासाठी
अप्पाजींना बोलवले. आता अप्पाजी होते हुशार. मग अप्पाजींना त्यांनी आपली शंका सांगितली. तेव्हा ते अप्पाजींना म्हणाले की आता या शंकेचे निरसन तुम्हीच करा. त्यात अप्पाजी काय म्हणाले की कोबी पाठवणे काय अवघड आहे. जी बैलगाडी कलिंग राजाकडे जात आहे त्या बैलगाड्यामध्ये माती भरा. फक्त जो गाडी हाकलणार आहे त्याच्यापुरती जागा सोडा आणि बाकीच्या जागेमध्ये माती भरा आणि त्या मातीमध्ये कोबीचे बी पेरा. म्हणजे ती बैलगाडी आणि त्या मातीला रोज पाणी देत जा आणि ती बैलगाडी 3 महिन्यापर्यंत कलिंग राजाकडे पोहोचेल. तोपर्यंत त्यामध्ये कोबी उगवेल आणि कलिंग राजाला कोबी मिळून जाईल. राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्या कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली. गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता. बघा, राजाने अप्पाजींचा हा उपाय स्वीकार केला आणि त्यांनी काय केले, अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका बैलगाडीमध्ये माती भरून कोबीच्या बिया पेरून ती गाडी कलिंग राज्याकडे रवाना केली. गाडीवान सुद्धा काय करायचा, त्याचा प्रवास विजयनगरपासून चालू झाला तर प्रवासात तो रोज त्या कोबीच्या रोपांना पाणी देत होता. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोचली. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली. त्याला आनंद वाटला. अप्पाजींचे कौतुकही वाटले. बघा, मग बरोबर 3 महिन्यानंतर ती बैलगाडी कलिंग राजाकडे पोचली. तोपर्यंत त्या बैलगाडीमध्ये ताजी कोबी उगवली आणि ती कलिंग राजाला मिळाली. ते कलिंग राजाला ती कोबी बघून खूप आनंद झाला आणि त्यांनी अप्पाजींचे कौतुकही केले. अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातली एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तींमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. बघा, अप्पाजींचे चातुर्य बघून कलिंग राजाने आणखी अप्पाजींची परीक्षा घेण्याची ठरवली. ती परीक्षा कशी, तर त्यांनी एकसारख्या 3 मूर्त्या मागवल्या आणि त्या 3ही मूर्त्यांमध्ये म्हणजे त्या 3ही मूर्त्या दिसायला खूप सारख्या होत्या, पण त्यातली एक मूर्ती निकृष्ट होती म्हणजे कामाची नव्हती, एक मध्यम दर्जाची होती आणि तिसरी मूर्ती उत्कृष्ट होती. तर कलिंग राजाने अप्पाजींना विचारले की यातील उत्कृष्ट मूर्ती कोणती. त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. अप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली, ती एका मूर्तीच्या कानात घातली, तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. बघा, त्या 3ही मूर्तीतील फरक कोणालाच समजत नव्हता. सर्वांनी त्या मूर्तीचे निरीक्षण केले, पण कोणालाही त्यातली उत्कृष्ट मूर्ती कोणती हे सांगता आले नाही. मग अप्पाजींना एक आयडिया आली आणि ते म्हणाले की या 3 मूर्तीतील फरक मी तुम्हाला सांगतो. त्यांनी एक लवचिक तार घेतली आणि ती पहिल्या मूर्तीच्या कानात घातली, त्या कानातून ती तार तोंडातून बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती. बघा, त्या मूर्तीच्या कानातून तार टाकून तो तार तोंडातून बाहेर निघाला म्हणजे ती मूर्ती निकृष्ट. नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली, ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती. बघा, मग दुसऱ्या मूर्तीमध्ये अप्पाजींनी दुसऱ्या मूर्तीच्या कानात तार घातली आणि ती तार दुसऱ्या कानातून निघाली म्हणजे ती मूर्ती मध्यम दर्जाची होती. तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कुठूनच बाहेर पडली नाही. अप्पाजी म्हणाले, ती उत्कृष्ट मूर्ती. बघा, मग तिसऱ्या मूर्तीच्या कानातून जेव्हा त्यांनी तार घातला तेव्हा ती तार
तोंडातून पण निघाली नाही आणि कानातून पण निघाली नाही, तर ती मध्येच राहिली, म्हणजे ती कोण? उत्कृष्ट मूर्ती. अप्पाजींनी कलिंग राजाला त्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तींपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली, ती निकृष्ट मूर्ती. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही, या मूर्तीचा असा अर्थ होतो. बघा, मग अप्पाजींनी किती डोके लढवले बघा. त्यांनी कलिंग राजाने मागवलेल्या पहिल्या मूर्तीच्या कानातून त्यांनी जेव्हा तार घातला तेव्हा ती तोंडातून बाहेर निघाली. म्हणजे याचा अर्थ, प्रत्येक मूर्तीचा अर्थ त्यांनी समजावून दिलेला आहे. तर या पहिल्या मूर्तीचा अर्थ त्यांनी असा सांगितला की एखादा मनुष्य ज्या अफवा ऐकतो, ज्या गोष्टी ऐकतो, त्या गोष्टीची खरे खोटेपणा पडताळून न पाहता ती गोष्ट लगेच दुसऱ्यांना सांगतो, तर तेव्हा त्याचेही हित होत नाही आणि समाजाचेही हित होत नाही, असा त्या मूर्तीचा अर्थ. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली, ही मध्यम प्रतीची मूर्ती. एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही, हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. बघा, दुसऱ्या मूर्तीचा अर्थ काय सांगितला की पहिल्या कानातून तो तार घातला आणि तो तार दुसऱ्या कानातून बाहेर पडला. म्हणजे याचा अर्थ की जो मनुष्य एखादी अफवा ऐकतो ती अफवा तो दुसऱ्या कानाने सोडून देतो. म्हणजे यामुळे सुद्धा काय होते? समाजाचे हित होत नाही आणि नुकसानही होत नाही. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली, ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही, तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही, तो माणूस उत्तम, हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ. बघा, तिसऱ्या मूर्तीचा अर्थ काय सांगितला? त्या मूर्तीच्या कानात तार घातला आणि तो तार कुठूनच बाहेर निघाला नाही, तर तो डायरेक्ट पोटात गेला. याचा अर्थ असा की जो माणूस अफवा ऐकतो ती अफवा तो पोटामध्येच ठेवतो, त्याचा खरे खोटेपणा पडताळून बघतो आणि मग त्याचा पुरावा शोधतो आणि पुरावा शोधल्यावर मग तो ती गोष्ट दुसऱ्यांना सांगतो, तो माणूस उत्तम. कलिंगच्या राजाला अप्पाजींचे उत्तर मिळाले. अप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने अप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. बघा, मग कलिंगच्या राजाला अप्पाजींचे हे चातुर्य बघून, हे उत्तर बघून अप्पाजींचे खूप नवल वाटले त्यांना. त्यांनी अप्पाजींचे खूप कौतुक केले. त्यासोबत कृष्णदेवराय राजाचे सुद्धा अभिनंदन केले व कौतुक केले. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टोरी खूप छान आहे, जुन्या काळातली आहे. सर्वांनी ती स्टोरी एकदा वाचून काढायची आहे. ही स्टोरी कोणी लिहिलेली आहे? विलास गीते यांनी लिहिलेली आहे. स्टोरी सर्वांनी वाचन करायची आहे आणि या स्टोरीचा अर्थ सर्वांनी समजून घ्यायचा आहे. समजले सर्वांना? थँक्यू.